जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज या प्रोजेक्टरच्या माध्यमातून आपण जो चॅप्टर फर्स्ट आहे डिफेन्स स्टडीचा तो पाहणार आहोत। यामध्ये स्टँडर्ड 9 नव्या वर्गाला मी प्रमोद नागरे, सेकंड ऑफिसर 21 महाराष्ट्र बटालियन NCC वर्धा, आपण अतिशय मनोरंजकरित्या या ची सुरुवात करणार आहोत। आपण सर्वांनी फर्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे नॅशनल सिक्युरिटी। आपली राष्ट्रीय सुरक्षा सर्वात महत्त्वाची असते। नॅशनल सिक्युरिटीमध्ये सिक्युरिटी इज वन ऑफ द इसेन्शियल रिक्वायरमेंट ऑफ सोसायटी। आपल्या सोसायटीची जी गरज आहे ती म्हणजे सिक्युरिटी आहे आणि सिक्युरिटीमुळेच आपला समाज हा निर्माण झालेला आहे। सेकंड थिंग आहे सिक्युरिटी इज अ कन्सेप्ट रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल सोसायटी अँड कंट्री, की ही जी कन्सेप्टच त्यामुळे आलेली आहे की ज्यामुळे आपण स्वतःची सुरक्षितता, आपल्या समाजाची सुरक्षितता आणि त्याचबरोबर आपल्या देशाची राष्ट्रीय सुरक्षा ज्याला आपण म्हणतो या माध्यमातून पहिला जो लेसन दिलेला आहे तो आहे। थर्ड जो महत्त्वाचा पॉईंट मी या ठिकाणी तुम्हाला घेतलेला आहे तो म्हणजे सिक्युरिटी क्रिएट्स पीस अँड स्टॅबिलिटी। जी सिक्युरिटी आपल्याला पाहिजे आहे त्या सिक्युरिटीने जर देशाची सार्वभौमिकता चांगली असेल तर आपल्याला शांतता त्या देशामध्ये नांदते आणि राष्ट्रीय सुरक्षा त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते। आपण त्यानंतर इंडिया जी हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीच्या माध्यमातून पाहू की वेगवेगळ्या राजांनी आपल्यावर खूप राज्य केलेलं आहे। द मेनी किंग्स, फॉर एक्झाम्पल द मौर्य, द गुप्ताज, द मराठाज, खूप सारे राजे आहेत, तुम्ही हिस्ट्रीमध्ये पाहणारच आहे। They had built a defense system for the protection and expansions of the state and adopted defense measures for the protection of their territory। म्हणजे त्या सर्व राजांनी हेच केलं की आपलं जे राज्याची सीमा आहे ती कशा प्रकारे चांगल्या राखेल की शत्रू त्यावर आक्रमण करणार नाही। आणि आपण पाहतो की चीनसारखा जो देश आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी ते चायना वॉल जी आहे ती सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीनेच तयार केली होती, एवढं त्याचं महत्त्व आहे। त्यानंतरचं आपण एक कन्सेप्ट घेतलेली आहे की कन्सेप्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी काय आहे। नेशन रेफर्स टू द ग्रुप ऑफ पीपल लिव्हिंग ऑन अ कॉमन टेरिटरी, की आपला जो भारत देश आहे कुठलाही देश जसा तयार होतो की एक ग्रुप असतो लोकांचा की तो कॉमन टेरिटरी त्याची एक सीमा बांधलेली असते, त्यामुळे त्याला नेशन आपण म्हणू। नेशन स्टेट, द 3 एलिमेंट्स ऑफ द टेरिटरी, पॉप्युलेशन अँड सॉलिडिटी मेक अ नेशन स्टेट। वेगवेगळ्या 3 गोष्टी त्याला नेशनच्या स्टेट बनवतात। फॉर एक्झाम्पल इंडिया हॅज रॅशियल, रिलिजियस, लिंग्विस्टिक, रिजनल अँड इकॉनॉमिक डायव्हर्सिटी। भारतात आपण विविधता नेहमी पाहतो। कन्सेप्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी आणखी काय, नॅशनलिझम काय आहे तर नॅशनलिझम म्हणजेच द इमोशन्स अँड द फिलिंग ऑफ द पीपल अबाउट देअर कंट्री एक्सप्रेस इन डिफरंट फॉर्म्स कॅन बी डिस्क्राईब ॲज अ नॅशनलिझम, की भारतीय लोकांच्या त्या देशामधील लोकांच्या आपल्या देशाप्रतीच्या भावना ह्या त्यांचे राष्ट्रीय प्रेम दर्शवतात। फॉर एक्झाम्पल व्हेन वी टॉक ऑल ऑफ अस आर नोन ॲज इंडियन्स इन स्पाईट ऑफ अवर डिफरन्सेस इन टर्म्स ऑफ रिलिजन, लँग्वेज अँड कल्चर। म्हणजे जेव्हा केव्हा आपण बोलतो त्यावेळेला आपण वी आर इंडियन्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत होते की वी आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली। आपला जो रिलिजन आहे, लँग्वेज आहे तो मधात न येता, कल्चर मधात न येता आपण फर्स्ट इंडियन आहे। कन्सेप्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी, परत नॅशनल इंटरेस्ट पाहू आपण। व्हॅल्यूज कॅन बी सीन इन द प्रेम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। आता सांगितलं की भारतीय घटनेमध्ये जे की प्रेम्बल दिलेलं आहे त्यामध्ये आपले व्हॅल्यूज त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामध्ये डेमोक्रॅसी, सोशलिझम, सेक्युलरिझम अँड रिपब्लिकनिझम, फेडरल सिस्टीम अँड द इक्वॅलिटी आर द कोर व्हॅल्यूज ऑफ इंडिया। भारतामध्ये सर्वात महत्त्वाचं सर्वांना फ्रीडम दिलेलं आहे। आपण एक प्रजासत्ताक राज्य आहे, आपण एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि आपल्याला सर्वांना सार्वभौमत्वाचा, सर्वांना समानतेचा अधिकार या भारताच्या संविधानाने आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे आपण एकत्र आहोत। कन्सेप्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटीमध्ये एक पॉईंट आणखी येतो की नॅशनल पॉवर काय। द कॅपेबिलिटी ऑफ द नेशन इज टू डिपेंड इटसेल्फ टू नोन ॲज द नॅशनल पॉवर। ए पॉवरफुल नेशन इज अ बेटर पोझिशन टू प्रोटेक्ट इट्स इंटरेस्ट। जो पॉवरफुल नेशन असतो त्यामध्ये त्याची जी पॉवर असेल
ती मिलिटरीची पॉवर जेवढी चांगली असेल, जेवढे वेपन्स आपल्याकडे चांगले असेल, तेवढा तो नॅशनल पॉवर त्याचा जास्त असतो. मटेरियल एलिमेंट इन्क्लूड नॅचरल रिसोर्सेस लाईक कोयल, आयरन अँड स्टील, मिनरल्स अँड वॉटर. हे सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात की तुमच्याकडे कोळसा किती आहे, तुमच्याकडे आयरन किती आहे, तुमच्याकडे या मिनरलचे साठे किती आहे, तुमच्याकडे पाण्याची पोझिशन कशी आहे, यावर सुद्धा तुमचा नॅशनल पॉवर डिपेंड करतो. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघूया की नॅशनल पॉवरमध्ये याचबरोबर की द नॉन मटेरियल रिसोर्सेससुद्धा महत्त्वाचे आहेत. जसं सायकोलॉजी अँड द मॉरल ऑफ द पीपल, म्हणजे फक्त लोकांच्या मनाचे जे काही मॉरल आहे, मॉरल ऑफ द पीपल, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. देअर सेन्स ऑफ द कमिटमेंट टुवर्ड द नेशन, त्यांचं जे कमिटमेंट आहे, जसं मिलिटरीचं कमिटमेंट राहते आपल्या देशाप्रती, तसं प्रत्येक व्यक्तीचं कमिटमेंट आपल्या देशाप्रती असायला पाहिजे. त्यानंतर एव्हरी नेशन फेसेस द इंटरनल ॲज वेल ॲज द एक्सटर्नल चॅलेंजेस टू इट्स सिक्युरिटी. प्रत्येक देश, जगातला कुठलाही देश असेल, तो इंटरनल आणि एक्सटर्नल चॅलेंजेस स्वीकारत असतो. मिलिटरी जे आपली पीस टाईम जो राहतो, त्यामध्ये आपण नॅशनल सिक्युरिटी प्रबळ करत असतो. देअरफॉर द डिफेन्स सिस्टीम क्रिएटेड द ड्युरिंग द पीस टाईम फॉर द नॅशनल डिफेन्स इज नोन ॲज द नॅशनल सिक्युरिटी अँड दॅट्स वाय नॅशनल सिक्युरिटीचं तुम्हाला समजलं असेल की नॅशनल सिक्युरिटी ही सर्व अर्थाने आपल्या देशाच्या प्रती डिपेंड असते. आणि आपल्याला पीस टाईम पाहिजे असेल तरीसुद्धा, शांततेत नांदायचं असेल तरीसुद्धा आपल्याला नॅशनल सिक्युरिटी ही आवश्यक असते. याद्वारे आपण पाहिलेलं आहे की नॅशनल सिक्युरिटीमध्ये प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे आणि त्या घटकानुसारच तुम्हाला जो पहिला चॅप्टर दिला आहे तो सुरुवातीला वाचून घ्यायचा आहे, रीडिंग करायचं आहे आणि नंतर त्यावरचे जे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट आपले क्लिअर व्हायला पाहिजे. आणि आपण नेक्स्ट लेसनमध्ये समोरचं चॅप्टर आपण पाहणारच आहोत आणि त्यावरचं जे काही तुम्हाला मटेरियल मिळेल पेपरच्या माध्यमातून ते तुम्ही सोडवलं पाहिजे. जय हिंद.